9:30 वाजता उठली बरं का ही, मस्त छान झोप काढून. माझं जेवण वगैरे झालं होतं आणि आता हा खेळ किती वेळ चालतो ना याची काही गॅरंटी नाही. आणि बघा त्या औषध घ्यायला चालली आहे आणि नाही तेव्हा पित नाही, पण आता त्याला ते घ्यायचे आहेत. खूप उशीर झालाय आणि मायराला मी आज चक्कर मारायला गेलो होतो, पाटाकडे चक्कर मारून आलोय दोघी जणी आणि आता आईकडे गेली आहे. ते खेळते छान, म्हटलं तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते. दूध ठेवलंय तापायला, आता पीठ मळते, भाजीच आई आली होती विचार करू. आता आवरून घेते, मग नंतर पुन्हा भेटू आपण. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. माझं चाललंय पीठ मळायचं काम आणि मायरा आईंजवळ खेळत होती, तर इतक्यात मामा तिला घेऊन आले बरं का. तर मला म्हणे हिला घे, म्हटलं मी पीठ मळते तिला ठेवा तिथं खाली. मला म्हणे तिने शी केली आहे. मग मला आता एवढा लोड आलता, म्हटलं मी आधीच पीठ मळून राहिली, कसं काय पुसणार आहे मी. आणि ती डोकं होती बरं का तिथनं, पण तरी पण मी गेले बघितलं, पण तिने शिकेली नव्हती. मग मला आनंद झाला, म्हटलं जाऊ दे चल. तसं पण मी आधी तिची शी वगैरे झाली का मगच कामाला हात लावते, कारण परत कामात म्हणजे जेवण बनवताना परत तिच्याकडे जा, मग मला लय लोड येतो. त्याच्यापेक्षा मग आधीच आली दारापर्यंत इथं. मला पण ना सवय लागली तिची किचन मध्ये बरं का. तिथं होते ना मग मस्त माझं लक्ष राहायचं, ती पण खेळायची आणि तिला पण मी दिसायचे ना मग ती शांत खेळायची. आता इथे दारात आली ती बघा. काय बाळा स्वप्न, तू स्वप्न खेळतो का? वाट पाहते तू कमी. बाय बाय. तर काम आवरले माझं. आता किती वाजले? 12 वाजले. दुपार झालीच म्हणायला, पण पावसाचं वातावरण आहे आज. कपडे वगैरे धुवून सगळं आवरलंय आणि गहू पण थोडीशी निवडून भरून ठेवलेत मी, कारण हे उद्या जाणार आहेत पुण्याला. मी नाही जाणार कारण माझे पेपर आहेत. आणि हे मला बोलले की तांदूळ दे, पण मला निवडून दे तांदूळ. मग त्यांना भात वगैरे घालायला सोपं जातं ना, निवडलेले तांदूळ असले का लगेच घालायचं, तिकून यायचं निवडत बसायचं आणि मग करायचं वैताग येतो. त्याच्यापेक्षा म्हटलं मग सगळेच निवडून देत, ते टेन्शनच नाही. म्हणून मग म्हटलं तेवढी निवडावं. मायरा अजून झोपलेली आहे, ती उठल्यावरती तिला परत औषध वगैरे द्यायला लागतील. आणि आई कामाला गेलेत आणि मामा गावात गेलेत आणि छोटं बाळ आहे इथं. आज रविवार आहे, सगळ्यांना सुट्टी आहे. विचार चाललाय आज माझा मायराचे फोटो काढायचे, बघू सक्सेस होतंय की नाही प्लॅन. कारण आज 1 तारीख आहे, 11 तारखेला पेपर आहे. माझ्याकडे फक्त 10 दिवस राहिले अभ्यासाला आणि अजून काहीच अभ्यास नाही. काहीच म्हणजे पेपर आहे त्याचं मला भान नाही असं म्हटलं तरी चालेल. खरं पाहायला गेलं तर माझं नुसतं याच्यातच चालले, हे आवरलं का ते आवरायचं, ते आवरलं का ते आवरायचं. त्याच्यानंतर मायरा उठती, मग मायराच्या नादी लागायचं. तेच मायरा झोपली का परत काही ना काही माझं एवढंच चाललंय, बाकी काही करतच नाही. आणि मग आणि मेन काम तर माझ्याकडे व्हिडिओ काढायचं तर काम आहेच माझ्याकडं, ते तर चालूच असतंय माझं. पण ते कसं काम करता करता व्हिडिओ होऊन जातो, पण अभ्यास नाही होत माझा. बघू आता, करायला तर लागणच काही झालं तरी. आणि माझं कसं होतं माहिती का, मला रात्री अभ्यास करायचं म्हटलं ना मला लय झोप येते, खरंच लय झोप येते, मला लय झोप येते. मी नाशी पडल्या म्हणजे असं काही नाही वाटत, असं मोबाईल पाहता पाहता झोप नाही. माझं असं नाही, मी मोबाईल जरी बघत असले तरी मी झोपून जाते, मला कळत पण नाही मी कधी झोपी गेले ते. मला झोप कंट्रोलच होत नाही, कारण आता दिवसभर तर काही झोपत नाही, त्याच्यामुळे मग रात्रीची लगेच झोप लागून जाते. त्याचे 2 दिवस झाले. रात्री पण असंच, मायरा किती 9:30 वाजता उठली होती, त्याच्यानंतर ती 12:30 वाजता झोपली. तोपर्यंत तिचा खेळ चालला होता, तोपर्यंत तिच्यावर लक्ष ठेवायला लागतं, कारण इकडे तिकडे पळती ना. मी ठरवते की तिला ना संध्याकाळी झोपायचंच नाही. संध्याकाळी झोपली का म्हणजे 6-6:30 झोपली का बरोबर 9:30 वाजता म्हणजे आमच्या झोपायच्या टायमिंग पर्यंत उठती. हे बघा, ह्या मॅडम 15 मिनिटं झाले म्हणजे 12:15 वाजताच उठली आणि माझे तांदूळ पण निवडायचे राहिलेत. आणि ही म्हणती मी निवडू लागते तुला. है ना बाळा, तुरु 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 माझ्यापर्यंत येते. मला काय तांदूळ निवडून द्याय ना आता ती. आता तिला मी बसवणार आहे एका जागेवरती आणि मग निवडणार आहे आम्ही दोघीजणी मिळून. है ना बाळा, अजून तसेच राहिले, ती एवढीशेच झालेत फक्त माझी, एवढीशे. ते लहानपणीचं एक गाणं आठवतंय का तुम्हाला? घड्याळात वाजला 1,
आईनी केला केक, केक खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. तसं माझ्या बाबतीत होऊ राहिलंय. बघता बघता 1 वाजले दुपारचे आणि काहीच नाही. असाच दिवस जातो निघून, समजत पण नाही कुठच्या कुठं जातो, कसा जातो, काहीच कळत नाही. आणि बघा, मॅडम पण उठल्या होत्या, त्यांना मुरमुरे दिलेत खायला, त्याच्यामुळे त्या बसल्या तिथं गपचूप. म्हटलं आता ती बसली शांत तर तोपर्यंत करावा, नाहीतर मग नाही करून देत. ती जरा चिडचिड करते ना सध्या, त्याच्यामुळं माझं सगळं आहे ना असं गडबडून जातं सगळं. मला तर लय लोड येतो बाबा, मी खरंच खूप टेन्शन मध्ये. हे आमचं मन्या दर रे तुला पण. आता ना मायरा पण झोपली आहे. बरं झालं झोपली, तिला झोपी लावलं मी. म्हटलं आता अभ्यास करण, पण इतक्यातच माझं गहू आणि तांदूळ निवडून वगैरे ठेवलंय मी छानपैकी. आणि आता मला भूक लागली. पण आज ना मला आजची भाजीच नव्हती आवडली. लाईट चालूच आहे का वगैरे काय माहिती, मला आजची भाजीच नव्हती आवडली. त्याच्यामुळे म्हटलं आता ना गुळाचा काला करून खाते. मला जो खूप आवडतो तुपात नाही का, पण मग मला त्याचा पण कंटाळा आलाय की चपाती चुरा मग गुळ किसा. गुळ सापडला बरं का मला लगेच, मला वाटतं सापडतो का नाही, पण सापडलं बरं झालं. गुळाचा काला करणारे आणि मस्त जेवण करणारे छानपैकी मला आवडतो दरवेळेस बरं का. म्हणजे मला दरवेळेस आवडतो. पहिली हात धुवून आली. तिकडे टॉवेलला हात पुसायला गेले होते मी. मग आता ना यांना कॉल केला, पण यांनी कॉल रिसिव्हच नाही केला. शक्यतो गाडीवरती असतील म्हणून रिसिव्ह नाही केला. मला परत करायचं होता बरं का, पण म्हटलं जाऊ दे, गाडी चालवत असतील तर मग करतीन बघितल्यावर, नाही तर कुठे थांबल्यावरती करतीनच. कामात माझ्या लक्षातच राहत नाही त्यांना कॉल करायचं पण. आणि आता लय भूक लागली मला, खूप लय भूक लागली मला आता. कारण सकाळी अर्धी पण चपाती खाल्ली नसताना. आज सकाळी 4 चपाती खाल्ली होती, सकाळी खाल्ली होती 8 साडेआठ वाजता. त्याच्यानंतर मग जेवायला भेटलं तर मला भाजीच नाही आवडली. त्याच्यामुळे मग चतकुरच खाल्ली असं, आणि मला खाऊच नाही वाटलं. मग मी ठेवून दिलं जेवण. मग त्याच्यानंतर बसले निवडत. मग मायरा पण रडायला लागली, चिडचिड करते ती. आज पण चिडचिड करते. तर छोट्या छोट्या गोष्टीचं रडायला तर म्हणजे विनाकारण रडते ती, विनाकारण. छान खेळत असली ना, नादवलेली असली ना, अचानक रडते. तेच तिला नादवायचं पण काम चाललं होतं. आता जेवण करण आणि मग भांडे थोडेसे तेवढे घासून टाकते. तेवढे घासून झाले की मग अभ्यासाला बसते. आता अभ्यास करायलाच लागणार. आज पर काही ते झालं तरी अभ्यासाला बसायलाच लागणार. आणि मला झोप पण येते, कारण रात्री पण मायरा ना उठली होती 9:30 वाजता. त्याच्यानंतर ती काही झोपली नाही. 12:30 वाजले होते तिला झोपता. त्याच्यामुळं काय. आणि आता हे येतील शक्यतो खाऊन येतील बाहेरून. नाही आले तर बघू. बोल ना अगं, बोल ना. राजू आहे ना, राजूची गंमत माहिती का तुम्हाला? मायरा जर झोपलेली असेल ना, ती मोठ्या मोठ्याने ओरडून आम्हाला सांगते की मनू झोपलीये बोलू नका, मनू झोपलीये बोलू नका. आणि तिचं ते एवढंच चालू असतं. तिला किती म्हटलं ना, शांत बस, नाही आम्हाला सांगते मनू झोपलीये बोलू नका. त्याच्यामुळे म्हटलं बाहेरच खेळा, म्हणजे तिची पण झोपेन. आणि मेन गोष्ट ती झोपलेली असली ना, माझं पण काम आवरतं. आली राजू आता. 3 लेअर होते, 3 लेअर. झोप नको देऊ. हे बघा माझी ज्वेलरी. मला ना म्हणजे बरीचशी ज्वेलरी अशी आहे माझी की जी मी खूप हौसेने घेतलेली होती लग्नाच्या टायमिंगच्या. पण खूप म्हणजे खूप खरं मला खूप जेव्हा मी असं बघते ते तुटलेलं किंवा काय, आणि ते अचानक असं कुठेतरी सापडतं. असे खेळत असतं ते आणि अचानक कुठेतरी असं सापडतं, तर मला लय वाईट वाटतं. लय म्हणजे लय वाईट वाटतं. आता एवढे ते त्याला असे मोठे झुमके होते आणि हे असं स्टड होतं, असं छान होतं असं पाठीमागं लावायचं. पण आता ते एवढंच राहिले. ते आता राधू खेळत होती ना, तेव्हा मग मी तिच्याकडनं आणलं. म्हटलं तुला कुठं सापडलं हे, तर गिफ्ट तर माझं मला खूप आवडलंय. खूप म्हणजे खूप आवडलंय मला. आणि पाहुणे आलेत सध्या, तर चहा ठेवते मी आता. तुम्ही पण चहा प्यायला या. मग ते गिफ्ट वगैरे बघितलं, ताईंकडे गेले होते. ताईंजवळ 5 मिनिटं पण बसले नव्हते. त्यांना विचारलं की नाही का चहा, कधी काही जण जास्त गोड चहा पित नाही ना, कारण आता सगळ्यांचं वय होत आले. त्याच्यामुळे मग विचारायला गेले होते मी, आणि मग विचारून आले. म्हटलं आता चहा ठेवावा. आणि तो पण ताईंसोबत बोलले आणि आले. आता चहा ठेवते.
चहा वगैरे झाला की मग बाकीचं बघू. मायरा झोपलेली त्याच्यामुळे मग चाललंय आता हळूहळू. सांगू का, म्हणजे ना यांना ना ऍपल घ्यायचा होता खरं खरं बरं का. कारण यांचे जे फ्रेंड सर्कल आहे ना कंपनीतलं, त्यांच्या सगळ्यांकडे ऍपल आहे. मग यांना पण असं वाटतं की माझ्याकडे पण असावं. आणि हे खरं आहे, म्हणजे असं काही नाही वाटतं. एकाकडे बघितलं का मला पण असं वाटतं, जर बघितलं अरे तिच्याकडे आहे तर माझ्याकडे पण हवं असं वाटतं. पण मग त्यांना घ्यायचं होतं. सगळी सेव्हिंग त्यांनी ऍपलसाठी केली होती. पण नंतर विचार केला की फोन आहे शेवटी, ऍपल पण हा फोनच आहे, आपण जो युज करतो तो पण एक फोनच आहे. जे आपले रेग्युलर काम आहे ते तर होतच आहे ना. हा ठीक आहे, ऍपलला कोणी टक्कर देऊ शकत नाही कोणता मोबाईल, हे मला पण मान्य आहे. पण मग ठीक आहे ना. आणि मग पण अशा वस्तू होऊन जातात, पैसे जातात पण अशा वस्तू होऊन जातात. फर्स्ट सेव्हिंग मध्ये त्यांनी गाडी घेतली होती आणि गाडीमध्ये इन्व्हेस्ट केलंय म्हणजे खूप भारी, म्हणजे आतापर्यंत एकदम बेस्ट आहे ती गाडी. ताज्यासाठी लय म्हणजे लय बेस्ट आहे. फर्स्ट घेतली होती त्यांनी, काहीतरी घेतलं असेल तर पहिली गाडी घेतली होती. आणि आता दुसऱ्या सेव्हिंग मध्ये त्यांनी मंगळसूत्र केलंय. मला जाम आवडले ते. आता छानपैकी 5 वाजले, आता संध्याकाळची वेळ झाली. मस्त गार गारावर असतलाय. म्हटलं आता चहा वगैरे करावं. दुपारी चहा झाला होता आणि दूध संपलंय. मेन गोष्ट म्हणजे आता दूध आणायला सकाळी जाईन आणलं होतं, पण 2दा चहा झाला. त्याच्यानंतर पिल्लंय छोटे छोटे त्यांना लागतं, त्याच्यामुळे मग आता थोडंसं चहा करते आणि स्वयंपाकाला हळूहळू तयारी करते. काय करावं समजत नाहीये, बघू आता.